नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया खुश खबर। पेन्शनची मर्यादा वाढली, नवीन नियम लागू, जाणून घ्या तुम्हाला किती पेन्शन मिळणार। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महाराष्ट्र सरकारने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचे आदेश दिले आहेत। यामध्ये 20 वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या पगाराच्या 50% पेन्शन निश्चित करण्यात आलेली आहे। किमान पेन्शन राज्य सरकारने निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी किमान 7,500 रुपये पेन्शन निश्चित केलेली आहे। EPFO अपडेट खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी किमान मासिक पेन्शन 1,000 रुपयावरून वाढवून ते 5,000 ते 7,500 रुपये करण्याची मागणी कामगार संघटनांकडून होत आहे आणि सरकार त्यावर विचार करत आहे। पेन्शन मर्यादा पेन्शनसाठीची पगार मर्यादा 15,000 रुपयावरून 25,000 रुपयापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामुळे पेन्शनच्या रकमेत मोठी वाढ होऊ शकते। सर्व पेन्शनधारकांसाठी आज एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर येत आहे। जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणीही पेन्शनधारक असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे, कारण सरकारने पेन्शनच्या मर्यादेत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। आता तुम्हाला नेमकी किती पेन्शन मिळणार, कोणाला या निर्णयाचा किती फायदा होईल आणि तुमच्या खात्यात किती पैसे वाढून येणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्या हक्काची आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पेन्शनधारक आपला न्याय मागण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत होते। अखेर सरकारने यावर सकारात्मक पाऊल उचलले आहे। सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे पेन्शन वेज सीलिंग। सध्या ही मर्यादा 15,000 रुपये आहे, ती वाढवून आता 25,000 रुपये करण्याच्या हालचाली सुरू आहेत। याचा थेट अर्थ असा की तुमच्या पेन्शनच्या गणनेमध्ये मोठा बदल होईल आणि निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम लक्षणीयरित्या वाढेल। दुसरीकडे महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामध्ये 20 वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याच्या शेवटच्या पगाराच्या तब्बल 50% पेन्शन मिळणार आहे। तुम्हाला किती पेन्शन मिळणार? समजा जर किमान पेन्शनची मर्यादा वाढली तर ज्यांना आता 1,000 किंवा 2,000 रुपये पेन्शन मिळते त्यांना थेट 5,000 ते 7,500 रुपयापर्यंत किमान पेन्शन मिळू शकते। तसेच EPS 95 अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी उच्च निवृत्ती वेतनाची सुविधा सुद्धा आता सुलभ करण्यात आली आहे। जर पगार मर्यादा 25,000 झाली तर तुमच्या फंडामध्ये जमा होणारी रक्कम वाढेल आणि भविष्यात मिळणारी पेन्शन सुद्धा दुप्पट होऊ शकते। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।